नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे सक्सेस डिजिटल क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण एक नवीन अपडेट पाहणार आहोत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीचे सूचनापत्रक आज हे जाहीर झालेले आहे. तर जे सूचनापत्रक आहे ऑनलाईन ॲडमिशन, तर कोणकोणत्या कोर्ससाठी हे ॲप्लिकेबल असेल, कारण की जी लास्ट डेट होती ती 31 तारीख आहे. त्यानंतर जो एक्झाम होणार आहेत किंवा जे ॲडमिशन होणार आहे त्यांना एक एक्सटेंड दिलेला आहे. तर त्याची तारीख ही 15 तारखेपर्यंत एक्सटेंड झालेली आहे. तर कोणकोणते यासाठी ही अपडेट आहे, तर सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. मग सूचनापत्रक पहिले दिले. विविध परीक्षेने घेतलेल्या निर्णयानुसार BEd आणि BEd विशेष म्हणजे जे डिस्टन्स एज्युकेशनने BEd करतात ते किंवा बाकीचे जे ऑनलाईन कोर्सेस आहे 24-25साठी शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया खालील तक्त्यात नमूद करण्यात आलेली आहे आणि त्या प्रकारे मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानंतर ऑनलाईन प्रवेश विनाविलंब शुल्क भरण्याची तारीख दिलेली 1/8/2024 ते 15/8/2024 म्हणजे 15 ऑगस्टपर्यंत ही तारीख आपल्याला BEd आणि BEd स्पेशल सब्जेक्ट असेल किंवा इतर MSc MCOM BA BCOM BSc असे सर्व कोर्ससाठी ही तारीख वाढवून दिलेली आहे. ते शेवटची तारीख असेल 15 ऑगस्ट. विद्यार्थ्यास ज्या शिक्षण क्रमास प्रवेश घ्यायचा आहे त्यासाठी विद्यापीठातील संकेतस्थळा होम पेजवर ॲडमिशन टॅबवरती जाऊन प्रोस्पेक्ट डाउनलोड करायचे आहे. तर ही प्रोस्पेक्ट डाउनलोड करण्यापासून ॲडमिशन सर्व प्रोसेस आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकली. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली किंवा आपल्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओसुद्धा पाहू शकता. आणि ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्या विविध कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे अचूक भरलेला अर्ज असावा. प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्रमाचे शुल्कही ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्याने प्रवेश अर्ज करायचा आहे. म्हणजे जे बरेचसे विद्यार्थी अर्ज करतात आणि फी स्टडी सेंटरला घेऊन जातात, तर अशा प्रकारची पद्धत नाही. तर फीसुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीनेच पे करायची आहे. आणि विद्यार्थ्यांनी जो अर्ज भरला आहे तो अर्ज प्रिंट करून आपल्या स्टडी सेंटरला नेऊन द्यायचे. त्यानंतरच आपला जो काय प्रवेश आहे तो निश्चित केला जातो, अन्यथा आपले ॲडमिशन कन्फर्म होत नाही. जरी तुम्ही मी सांगितल्या पद्धतीने जे काय व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पहा आणि त्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल्समध्ये तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे भरावी लागतील किंवा कोणकोणती माहिती द्यायची आहे ते सर्व आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगितलेली आहे. तो व्हिडिओ जाऊन पहा. आणि आपली आता जी नवीन डेट असेल एक्सटेंड झाल्यानंतर 15/8 BEdचे सुद्धा ॲडमिशन चालू आहेत, MBAचे सुद्धा ॲडमिशन चालू आहे. त्यासाठी जी एंट्रन्स एक्झाम असते किंवा BEdचं जे ॲडमिशन प्रोसेस आहे ती पूर्णपणे वेगळी आहे. BEdच्या अभ्यासक्रमाची ॲडमिशन प्रोसेस आपण लवकरच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकणार होतो. अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.